ज्ञानेश्वर विकास पॅनलच्या उद्याच्या 12 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जे आपल्याला मतदार तपशीला करून घ्यायचं आहे त्या निमित्तानं आपण ही सांगता सभा आयोजित केलेली आहे। आपण अनेक वर्ष अनेक निवडणुका लढवतो, खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, सहकारी साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, पीडीसीसी बँक, अर्बन बँक, अशा अनेक निवडणुका आपण अनेक वर्ष लढवतोय आणि त्याच्यामध्ये चांगल्या विचाराच्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करतो। त्याच प्रकारे आजची सांगता सभा होत असताना थोडीशी आपल्या सगळ्यांची गैरसोय झालेली आहे। पावसामुळे आपल्याला बाहेर सभा घेता आली नाही। आर्यन शिंदेच्या आमच्या या मुंदर कार्यालयामध्ये आपल्याला ही सभा घ्यावी लागते, त्याच्यामुळं तुमची अडचण मला समजते, परंतु शेवटी आपला उद्याच्या 12 तारखेला प्रपंचाच्या बद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। त्यामुळे अडचण आपण सगळ्यांनी समजून घ्या, गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या या सभेला उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी, आपल्या पुरंदरचे आमदार संजयराव जगताप, अशोकराव टेकवडे माजी आमदार, बाळासाहेब तावरे, सतीशराव काकडे, नीता फरांदे, राजेंद्र ढवाण पाटील, डी.के. पवार, पुरुषोत्तमदादा जगताप, विश्वासराव देवकाते पाटील, संभाजीराव होळकर, शहाजीराव काकडे, संदीप जगताप, दिगंबर दुर्गाडे, प्रशांत काटे, प्रमोद काकडे, विजयराव कोलते, आर्यन शिंदे, सतीश मामा कोंबडे, इम्तियाज शिकिलकर, प्रदीप पोमण, राजेंद्र लिंबाळकर, माणिकराव झेंडे, अविनाश लगड, सुदामाप्पा इंगळे, राजवर्धन शिंदे, शिवाजीराव टेंगले, शैलेश रासकर, नंदू काका जगताप, दत्तानाना ढमाळ, सचिन सातव, मुरलीधर ठोंबरे, वसंतराव गावडे, योगेश जगताप, लक्ष्मणराव चव्हाण, दत्ता झुरुंगे, भरत खैरे, तुकाराम अण्णा जगताप, अनिल लडकर, दत्तात्रय येळे, विजयदादा काकडे, दत्ता चव्हाण, त्यामध्ये कांचन निगडे, बबनराव टकले, नितीनराव शेंडे, अशोकराव खलाटे, ज्ञानेश्वर कवडे, शारदा खराडे, विक्रम भोसले, वनिता बनकर, राहुल वाबळे, भाग्यश्री दायगुडे, राहुल बापकर, प्रदीप धापटे, संजय भोसले, नीताताई बारवकर, विराज काकडे, राजेंद्र रायकर, बापूराव चांदुडे, कल्याणराव भगत, मेनकाताई मगर, बाबूसाहेब माहूरकर, सोमनाथ होळकर, राजेश काकडे, महेश राणे, पुष्कराज जाधव, सतीश तावरे, कौस्तुभ चव्हाण, बापूराव सोनलकर, लालासाहेब माळशिकरे, माझ्या फलटण तालुका, बारामती तालुका, खंडाळा तालुका, पुरंदर तालुका या चारही तालुक्यातून आलेले ऊस उत्पादक शेतकरी, तिथले कार्यकर्ते, तिथले आमचे सहकारी, सगळे माझे सभासद बंधू भगिनी, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, नवरात्र सुरू झालेली आहे। 15 तारखेला दसरा आहे, त्याच्या आधी आपल्याला मतदान करायचं आहे। 12 तारखेला सकाळी मला वाटतं 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या चारही तालुक्यामध्ये, मग बारामती तालुक्यामध्ये 49 जनरेटर आहे का? जाऊ दे, ती घोषणा इथं माहिती नाही, कशाला कवडीचा हास करतो? अरे जनरेटरला डिझेल आहे का? मग एवढा वेळ का लागतो? आपल्या 4 तालुक्यामध्ये बारामती,
तालुक्यामधली एकंदरीत 69 गावं आहेत, 15,298 मतदार आहेत आणि 49 मतदान केंद्रावर आपल्याला सकाळपासून मतदान करायचं आहे. माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये 65 गावं आहेत, 8,158 मतदार आहेत, 27 मतदान केंद्र आहेत. खंडाळा तालुक्यामध्ये 1470 मतदान आहे, त्याच्यामध्ये गावं 17 आहेत आणि 1470 मतदान केंद्र आहे. माझ्या फलटण तालुक्यामध्ये 1 गाव आहे आणि तिथं 2 मतदान केंद्र आहेत पाडेगावला. आणि अशा पद्धतीनं 82 मतदान केंद्रावर आपलं मतदान तिथं असेल. आपल्या परिवारातले पावसाचे दिवस असण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने एक कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे. काल औरंगाबादची विभागीय बैठकीमध्ये देखील मला अधिकारी वर्गांनी संबंधितांनी तसं सांगितलं. तुम्ही पण बघताय साधारण रोज कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडतो. मतदानाच्या आधी प्रचाराच्या करता 6-7 दिवस मिळाले, परंतु आपण आधी पॅनल जाहीर करायच्या आधी बहुतेक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आपल्या गटातले उमेदवार आपल्या आपल्या गटामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हितचिंतकांना घेऊन फिरतायत आणि मला वाटतं आज रात्री 10 वाजता प्रचार बंद होणार आहे. मला मगाशी मी विचारलं तर त्यांनी सांगितलं आज 10 वाजता. बरं ठीक आहे, रात्री 10ला काय सकाळी 6ला काय. सकाळी 6ला तर कोणी माझ्या एवढं सकाळी उठून प्रचार करणार नाही. त्याच्यामध्ये ब वर्गामध्ये मगाशी सांगितलं तसं संग्राम सोरटे बिनविरोध निवडून आले. त्याबद्दल ब वर्गातल्या सगळ्या मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि तिथंही आपल्याला 2 महिला, 1 अल्पभूधारक, 1 मागासवर्गीय, त्याचबरोबर 1 आपल्याला भटका आणि मला वाटतं 1 ओबीसी एवढं मतदान करायचं आहे. तेही मतदान आपल्या साखर कारखान्यावर म्हणजे इथं इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिथं कुठंतरी ठेवलेलं आहे. तेही आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 6पर्यंत करा. थोडंसं पाऊस जास्त आलेला असल्यामुळे बाहेरच्या लोकांची अडचण होती, याची नोंद मी त्या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु थोडंसं पावसामध्ये भिजलं तरी हरकत नाही. सभेच्या वेळेस पाऊस आला आणि आपण भिजलो तर काय घडतं ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सातारच्या सभेनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण हा शुभशकून मानूया. आपली बाहेर सभा असती तर हीच अवस्था झाली असती. आपली नेहमीची पद्धत आहे की बाहेर सभा घेत असतो, पण हरकत नाही. आपल्याला यावेळेस पॅनल उभं करत असताना अनेकांना थोडंसं नाराजी त्या ठिकाणी त्यांना दाखवावी लागलेली. एवढ्या सगळ्यातनं संजय जगताप, मकरंद आबा पाटील, मी आम्ही सगळ्यांनीच मिळून 21 उमेदवार काढणं खूप अवघड होतं. त्याच्यावर इथं अनेक कार्यकर्त्यांना थांबावं लागलं. अनेक कार्यकर्त्यांना काही भागामध्ये समजा वाणेवाडीमध्ये भोसले हे बंधू आमचे नाराज आहेत, वाघळवाडीमध्ये काही नाराजी व्यक्त केली. ठीक आहे, नाराजी दाखवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आपण एक कुटुंब म्हणून एकमेकाला आधार देत आलेलो. सुरुवातीपासून अनेक निवडणुका आपण पाहिल्या, त्याच्यामध्ये कैलासवासी मुकुटरावप्पांनी पुढाकार घेऊन त्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ इथं रोवली. ज्यांनी त्यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये मग बाबाराव काकडे असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये वसंतकाका जगताप असतील, त्याच्यामध्ये राजवर्धन असतील, शहाजीराव काकडे असतील, त्यामध्ये पुरुषोत्तम जगताप असतील, असं अनेक मान्यवरांनी आपल्या आपल्या परीनं त्या कारखान्याचं नेतृत्व तुमच्या सगळ्या आशीर्वादाच्या पाठिंब्याच्या जोरावर केलं. त्याच्यामध्ये इथपर्यंतचा टप्पा आपण आता गाठलेला आहे. पुरुषोत्तम दादांनी बोलत असताना सांगितलं,
की 1000 टनाचा कारखाना आता आपण 7,500 टनापर्यंत येतोय. कदाचित दरवर्षी असाच पाऊस राहिला. आज मी सकाळी इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव केतकी आणि नासुर्ड्याला गेलो होतो. दत्ताभाऊ भरणे, आपला तिथला यशवंत माने, मोहोळचे आमदार हे सगळे मला भेटले आणि अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा आता उजनीचं पाणी 40,000 क्युसेक्सनी सोडलेलं आहे. उजनी आपण 109% भरलंय. वरनं आता सगळीकडं घोळचं पाणी, कुकडी प्रकल्पाचं पाणी, वरसगाव पानशेत, खडकवासला त्या सगळ्या भागातलं पाणी आता फक्त त्यात खडकवासला धरण 70-75%. आपलं पण वीर भाटघर, मुंजोणी आणि नीरा देवघर धरण पूर्ण भरलेलं आहे. मी काल आपल्या औरंगाबादला होतो, तिथं जायकवाडी, सिद्धेश्वर, येलदरी, मांजरा, त्याच्यामध्ये निम्न तेरणा, सीना कोळेगाव सगळी धरणं भरली. पावसामुळे नुकसान पण काही भागात शेतकऱ्यांचा अतोनात झालेला आहे. आपला कॅनॉल पण चालू आहे. शेतवळचा तलाव भरण्याचं काम अजून 15 दिवस त्या ठिकाणी चालेल. सगळे तलाव भरून घेण्याचा प्रयत्न आम्हा लोकांचा चाललेला आहे. आणि असं असताना आज मी आल्यानंतर अनेक माझ्या सहकारी मित्रांनी निवेदन दिलेली आहे. त्याच्यामध्ये साळूवा ढोल बंधारा दाखल चोरीला गेल्यावर आणि सांगितलं काय, बाबुर्डी आणि लोणी भांकर येथे साळूवा ढोल बंधारे सुमारे 192 डाके गेल्या आठवड्यात चोरीला गेले. सरकारने काय करावं? आता चोरी न होण्याकरता सरकारने तिथं बसायचं. लोणी भांकर आणि बाबुर्डीच्या लोकांचं काम नाही का की बाबा हे डाके चोरीला जातील, आपण सुरक्षित ठिकाणी ठेवावे. असं जरी तुमचा अजित पवार राज्यामध्ये अर्थमंत्री असला आणि उपमुख्यमंत्री असला तर बाबांनो एवढं मोठं नुकसान सातत्याने तुम्ही जर करायला लागला, तुमची पण काही नैतिक जबाबदारी आहे नाही. आपल्या नीरा नदीवर बंधारे, आपल्या भीमा नदीवर बंधारे, आपल्या गोदावरी नदीवर बंधारे, अनेक नद्यांच्यावर कोल्हापूर टाईपचे बंधारे आपण केलेले, आपल्या करा नदीवर बंधारे आणि 192 धापे चोरीला जातात. नक्की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल काही लोकांना की चोर कोण आहे. त्याचं नाव तरी मला सांगा. मी डिपार्टमेंटला सांगतो की बाबा पाहुण्यांना उचला आणि त्या ठिकाणी बंदोबस्त करा. अशा पद्धतीनं आपण करू. पण हे अवघड झालेलं. ज्यावेळेस धापे काढायला लागतात, मला आठवतं पाठीमागच्या काळामध्ये माळेगाव कारखाना, श्रीराम कारखाना त्यांनी पुढाकार घेऊन कोल्हापूर टाईपचे बंधारे केले आणि त्यावेळेस दोघांनी काहीतरी ती रक्कम घातलेली होती. पवारसाहेब त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सगळं राजकारण पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये सरकार त्याच्यात लक्ष द्यायला लागलेलं आहे. मित्रांनो, जरूर मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगेन, परंतु मला बाबुर्डीकरांना, लोणी भांकरकरांना सांगायचं आणि इतरही भागातल्या लोकांना सांगायचं की अशा प्रकारची वेळ तुम्ही सारखी आणली तर माझाही नाईलाज आहे. उद्या त्याला चौकशी लागू शकते. त्याच्यामध्ये कशा काय धापे चोरीला गेले. 192 धापे चोरणं काही सोपं काम नाही. याही गोष्टीचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर मला आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत श्री सोमेश्वर कारखान्याच्या वाहतूकदारांना ट्रॅक्टर व्यवसायासाठी LOI मंजूर पत्र उपलब्ध होऊन देण्याच्या बद्दलचं पत्र दिलेलं आहे. मी जरूर त्याच्यामध्ये मी सभा संपल्यानंतर जाता संजय जगतापांनी वाल्याला मला वाटतं दिगंबर दुर्गाडेंचा एक कार्यक्रम करणार आहे, तसाच मी पुढे मुंबईला जाणार आहे. मला थोडीशी आज घाई आहे, त्याच्यामुळं उद्याच्याला तिथं महत्त्वाच्या मिटिंग आहे. महाराष्ट्र बंद, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनी जे दिल्लीच्या परिसरामध्ये जे शेतकरी आंदोलन करत होते त्यांना तिथं चिरडण्यात आलं. शेतकऱ्यांना चिरडण्यापर्यंत मदत आज राज्यकर्त्यांची गेलेली आहे आणि त्याच्यातनं आरोपी सापडत नाही. कोण म्हणतं नेपाळला पळून गेले, मंत्र्यांची मुलं. याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेवटी मी अनेकदा सांगतो, बाबांनो, आपली जात ही शेतकरी आपली जात आहे. बाकीचा आपण कुठला विचार करता कामा नये. आणि त्याच्यावर जर पुऱ्या देशाच्या एखाद्या भागातल्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असेल
तर संपूर्ण देशातला शेतकरी त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उठला तरच कुठंतरी अशा प्रकारच्या गोष्टींना आळा बसेल, तरच असं चिरडण्याचं धाडस पुढच्या काळामध्ये कुणाचं होणार नाही. मी त्या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि उद्याच्याला कडकडीत बंद सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झाला पाहिजे. त्याकरता आपण सगळ्यांनी साथ द्या, आपण सगळ्यांनी सहकार्य करा ही विनंती मी सुरुवातीलाच करतो. कॅनल क्रॉसिंग, पाझरपट्टी, बेकायदेशीर वसुलीच्या बद्दलचं एक निवेदन आहे. उंबरवाडी, मोरेवाडी येथील पाझर तलाव, नालाबंधारे पुरंदर उपसा सिंचन योजनेचं भरून द्यावे, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचं पाणी मिळावं अशा प्रकारचे पण उपसरपंच करंजरचं निवेदन आहे. पुरंदर उपसा योजनेचं पाणी वाकी तलावामध्ये पूर्ण क्षमतेने सोडण्याच्या बद्दल काही समस्येचं निराकरण करणं. मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो. दंडवाडी अंतर्गत, कोळीगड अंतर्गत जाणारी उजवा कालवा किलोमीटर 1 ते 5, दंडवाडी शेतकरी आणि जणाई डावा कालवा 1 ते 5, कोळी अंतर्गत उच्च विक्रिका 4 व 5 या भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्याच्या बद्दल ही एक मागणी टोळी मुकादमाकडनं फसवणूक झाली असंही सांगितलेले. अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं मिळालेली. परवा अशाच प्रकारच्या विजा त्यांचा कडकडाट होत होता आणि आंबेगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलीला हाताला धरलं होतं. तिथं वीज पडली की कोवळी मुलीचं दुःखद निधन झालं. तसंच आपल्या भागामध्ये कठीण मुलाच्या शेजारी अलीकडच्या बाजूला तिथं पण एक पुरुष शेतकरी तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला आणि मला वाटतं त्याची एक पत्नी, बरोबर ना, पती ते दोघांचं त्याच्यामध्ये मृत्यू झाला. माझी एवढीच विनंती की असा पाऊस येत असताना कृपा करून झाडाखाली पुढे उभं राहायचं नाही, कारण ती वीज झाडाकडे जास्त आकर्षित होते आणि झाडात शिरली तर झाडाखाली बसणाऱ्या माणसांना पण ती त्या ठिकाणी घेऊन जाते. त्यामुळं तुम्ही याची नोंद घ्या. जनावरं पण अनेक अशा प्रकारे मृत पावतात. अर्थात त्याला मदत सरकार करतं, परंतु मदत केलं म्हणजे गेलेलं जनावर किंवा गेलेला तुमच्या माझ्या घरातली व्यक्ती परत येत नाही. म्हणून त्या गोष्टीची नोंद आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं घ्यावी असं माझं आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. आज मकरंदाबा पाटील हे देखील सभेला उपस्थित राहणार होते, पण तिथले लक्ष्मणराव तात्या आणि आबांचे अतिशय जवळचे सहकारी कोरेगाव तालुक्यातले भगवानराव जाधव, ज्यांनी आत्ता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उमेदवारी मागितलेली होती, त्यांचं आज निधन झालेलं असल्यामुळं त्यांच्या अंत्यविधीस त्यांना जावं लागतंय. त्याच्यामुळे समारोपाच्या सभेला ते उपस्थित राहू शकत नाही. अशा प्रकारचा निरोप आत्ताच मला मिळाला आणि तो तुमच्या सगळ्यांच्या माहितीच्या करता मी त्या ठिकाणी सांगितलेला. या सगळ्या गोष्टी घडत असताना जे काही पॅनल जाहीर केलं, मी जेवढा मला वेळ, माझा सध्या कामाचा व्याप वाढलेला असल्यामुळं मला पूर्वी एवढा वेळ देता येत नाही, तरी देखील पहाटेपासून कामाला सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत कामं करत जेवढं काही आपल्याला सहकार्याला न्याय देता येईल, मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न माझा असतो. त्या दिवशी मी पॅनल आदल्या दिवशी मला वाटतं 3 वाजता जाहीर केलं आणि त्याच्यानंतर साहजिकच ज्यांची जबरदस्त इच्छा होती आणि त्यांना पॅनलमध्ये घेतलं गेलं नाही, त्याच्यामुळे ते नाराज होणार, त्याचे हितचिंतक नाराज होणार, मनुष्य स्वभाव आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण बाबांनो, गेले 67 पासून आजपर्यंत पवारसाहेब या वयात देखील तुमच्याकरता झटताय. आत्ताच लवकरच बारामतीमध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ठिकाणी घेणार आहोत. मोठे मोठे लोक त्या कार्यक्रमाला येणार आहेत. गायांचा प्रकल्प आपण धाकट्या माळेगावच्या शेजारी बाळासाहेब तावऱ्यांची जमीन आहे, तिथं एक विभाग केलेला आहे, त्याचंही आपल्याला उद्घाटन त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे सगळं आपण आपल्या भागाकरता, आपल्या महाराष्ट्राकरता करतो. आज पण मी सिटी स्कॅनचं उद्घाटन केलं.
2,500 रुपये सिटी स्कॅन काढायला घेतले जातात. आज एका कंपन्या वेगवेगळ्या त्यांच्याकडनं आपण सिटी स्कॅन घेतलं, मला वाटतं 1,60,00,000 रुपयाचा काहीतरी त्याची किंमत आहे. आणि त्याच्यातलं गरिबाचं सिटी स्कॅन अतिशय अल्प दरात नव्हे तर जवळपास मोफतच काढला जाणार. खूप चांगल्या प्रकारची, म्हणजे कधीतरी तुम्हाला सवड काढून आपण ज्या प्रकारे आपलं मेडिकल कॉलेज उभं केलेलं आहे MIDC ते पाहिला कधीतरी जावा, तुम्हालाही कळेल. जवळपास 750 बेडपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्या प्रकारे तिथं लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. सिल्वर जुबिली हॉस्पिटल आहे आपल्याही भागामध्ये, आता प्राथमिक आरोग्य केंद्र करतोय. महिलांचं हॉस्पिटल आहे, रुईचं हॉस्पिटल आहे, हे आता नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहिलं आहे. आता आपल्या आयुर्वेदिक कॉलेजचं हॉस्पिटल लवकरच काम जसं सुरू होईल, त्याला मला वाटतं 225 कोटी रुपये मंजूर केलेले. ही सगळी कामं आपण कशाकरता करतो की तुमच्या माझ्या भागातला एक देखील व्यक्ती, आपल्या परिसरातला आजूबाजूच्या तालुक्यातला उपचार वेळेवर मिळाले नाही, चांगले मिळाले नाही, चांगल्या प्रकारची उपकरणं नव्हती, म्हणून त्याच्यामध्ये त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला. ही वेळ येऊ नये त्याकरता आपण ह्या सगळ्या कष्टाखातोय प्रयत्न करतो. पण एका गोष्टीचं मला फार वाईट वाटलं, आपल्या सोमेश्वर कारखान्याच्या बद्दल आता संजय जगताप बोलले, पुरुषोत्तम दादा बोलले, संभाजीने थोडं बहुत सांगितलं. त्यामध्ये अनेक मान्यवरांना बोलायचं होतं, परंतु पुढेही मला जायचं असल्यामुळं मी थोडंसं आवर्त घेण्याचा प्रयत्न केला आणि हा सगळा प्रयत्न होत असताना कारखान्याला भाव चांगला दिला. आजूबाजूच्या कारखान्यांचे तुम्ही सहज नावं घ्या आणि त्यांची काय अवस्था आहे ते बघा. सहकार्याची मुहूर्तमेढ आपल्या वडीलधाऱ्यांनी लावलेली आहे, ती पुढं वर्षानुवर्ष टिकली पाहिजे. ही काही जण खाजगीकरणाच्याबद्दल आपल्यावर टीका करतात, परंतु राज्यामध्ये नवीन सहकारी साखर कारखाने देण्याचं धोरण बंद झालेलं आहे. बरेच सहकारी साखर कारखाने आता चालवायला देत आहेत, 25-25 वर्षाच्या कराराने देत आहेत. नाम मात्र मला वाटतं कोट्याला 100 रुपयाचा काही टॅगिंग लावतात आणि 2 कोटी 3 कोटी त्या कारखान्याची जी कॅपॅसिटी असते तेवढे वर्षाला पैसे द्यायचे असतात. अशा पद्धतीनं ही सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात होत असताना तरी देखील काही लोकांना कारखाने नीटपणे चालवता येत नाही. तर खंडाळ्याचे माझे सभासद आहेत, त्याचा विचार खंडाळा सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे. नवा कोरा कारखाना, परंतु आज त्याच्यावर किती कर्ज आहे. त्याच्या शेजारी वाईचा इसरगिरी सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे. त्याच्या शेजारी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था आहे. तुम्ही याचा विचार कुठं करणार आहे का? भीमा पाटस कारखान्याची काय अवस्था आहे, बिरा भीमाची काय अवस्था आहे, इंदापूर सहकारीची काय अवस्था आहे. आज माळेगाव आणि छत्रपतीच्या बरोबरीत माळेगाव आणि सोमेश्वरच्या बरोबरीत छत्रपती पण राहिलेला नाही. मी प्रचारला दत्ताभाऊ भरण्यांना, तिथले व्हाईस चेअरमन आमचे पाटील, त्यांना सगळ्यांना सांगत असतो की बाबा तो तिथं लक्ष द्या, असं करू नका. त्याही कारखान्याची एकेकांची परंपरा आहे ती आपण टिकवली पाहिजे. मी अनेक वर्ष तिथं डायरेक्टर म्हणून राहिलेलो आहे, 11 वर्ष मी तिथं डायरेक्टर होतो. तो सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातनं जो काही मदत लागेल राज्य सरकारच्या वतीनं ती मला देता येते. केंद्राची मदत लागली तर आपण पवार साहेबांची मदत घेतो, इतर काही तज्ज्ञांची मदत घेतो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मदत घेतो आणि त्याच्यातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अरे कोण थांबा जरा. त्यामध्ये त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, ही निवडणूक मी मगाशी सांगितलं आपापल्या प्रपंचाची. तुमच्या गावात वाद असू शकतात, मतभेद असू शकतात, कदाचित कुठल्या तुमच्या विचाराच्या माणसाला उमेदवारी मिळाली नसेल, दुसऱ्या तुमच्या विरोधी विचाराच्या माणसाला मिळाली असेल, पण गावचं राजकारण श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही पुढे आणू नका. काही लोकांनी
काळे बोर्ड लावले, मला अजिबात आवडलं नाही. विशेषतः वागळवाडीमध्ये जो प्रकार झाला, कशामुळे याला प्रसिद्धी मिळते? शरद पवारांचा तालुका असल्यामुळे. अजित पवारांचा अजित पवार देतो, तर हे बोर्ड लावले म्हणजे अजित पवारांच्या विरोधात नाही. तुम्ही बोर्ड लावून मोकळे होतात, टीव्हीवाले ते दाखवतात, त्याची चर्चा होती, सोशल मीडियावर ते सगळं फिरतं. मला आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे, ज्याला माझं नेतृत्व मान्य नाही, ज्याला आम्ही काम करतोय ते मान्य नाही, त्यांनी आमच्या पक्षामध्ये राहू नको. ती त्याला ज्याला बसता दिला, माझ्यापेक्षा कोण कमीपण असेल तर त्याच्या मागे जावा ना, कुठं मी आलं. पण माझी निंदा नाराजगी का करता? मला कमीपणा का आणता? मी काय कमी केले? या गोष्टीचा पण मला जाब त्यांनी दिला पाहिजे. कुणी कुणी मिटिंग घेतल्या, कशा कशा घेतल्या, काय लोकांना सांगितलं, काय वागळवाडीमध्ये मी कधी केलं? पुरुषोत्तम दादांना विचारा, वागळवाडीला टॅक्स कमी मिळत होता, दादांना सांगितलं टॅक्स वाढवून द्या. विकासाच्या करता तिथं एवढं विद्याप्रतिष्ठानचं इंग्रजी माध्यमाचं स्कूल बांधलं. मुसा काकडे कॉलेज तिथं आहे, त्यांचं ग्राउंड आहे, तिथं सतीशराव काकडे आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. आर.एन. शिंदे काही बांधकामं करून देत आहेत, तिथल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं असा प्रयत्न चालला आहे. त्याला लागूनच आपण श्री सोमेश्वर शिक्षण संकुल उभं केलेलं आहे. तुम्हाला पॅनलमध्ये घेतलं तर अजित पवार चांगला, आणि नाही पॅनलमध्ये घेतलं तर निवळ बेकार अजित पवार. ही कुठली पद्धत आहे? कधी आता माझ्याकडे कामाच्या निमित्ताने याल का नाही? जेवायला बोलवता, ह्याला करता, एकीकडे जेवायला घालायचं आणि जेवून पाठ दाखवल्यानंतर या असल्या प्रकारचे काळे बोर्ड लावायचे काय? मी आत्ताच सांगतोय, इथून पुढच्या निवडणुकीमध्ये तसा चावटपणा कुणी केला ना, त्यांनी तसे बोर्ड लावायच्या ऐवजी खुशाल पॅनल करावं. मला काही वाटणार नाही. तुम्ही तुमचा पॅनल करा ना, लोकशाही आहे. आता दिलीप खैरेंनी नाही का पॅनल केलं? ठीक आहे, बघू ना उद्याच्याला आमच्या मतदारांना काय योग्य वाटेल तो मतदार निर्णय घेतील. तो मतदार राजा आहे, त्याच्या स्वतःच्या मालकीचा कारखाना आहे, काय अजित पवारच्या बापाच्या घरचा कारखाना नाही आहे. अजूनही काही काही ठिकाणी काही गोष्टी झाल्या, मी त्यांचा अंदाज घेत होतो. मला खरंच सांगतो, मला व्याप जास्त आहे. मी ठरवलेलं होतं की साधारण प्रत्येक गटामध्ये एक एक सभा घ्यायची, परंतु नंतर माझ्याच लक्षात आलं की एवढ्या सभा मला घेता येणार नाही. मग मला पुरुषोत्तम दादा आणि संभाजी बाकीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा शेवटची तरी सभा घ्या. शेवटी लोकांना अनेक वर्षाचं एक सवय लागलेली. जसं विधानसभा आणि लोकसभेला शेवटच्या सभेला पवारसाहेब काय बारामतीमध्ये सांगतात ते अख्खं महाराष्ट्र ऐकायला पसरलेला असतो. आणि ती सभा आपण ख्रिश्चन कॉलनीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित असतो. तशाच पद्धतीनं माळेगाव कारखान्याची सभा, माझ्या सोमेश्वरची सभा, छत्रपतीची सभा किंवा वेगवेगळ्या निवडणुकांची सभा ही आपण घेत असतो. त्याच्याकरता मी म्हटलं की ठीक आहे, मी जाता जाता इथं थांबतो. आणि जाताना दिगंबर दुर्गाड्यांच्या इथला पण मला वाटतं बँकेचा कार्यक्रम आहे, बँकेच्या शाखेचं का कशाचं तरी उद्घाटन, ते करून मला पुढं जायचं. मित्रांनो, हे बरोबर नाही. तुम्हाला भाव चांगला मिळालेला, ज्यांनी काळा बोर्ड लावला त्याला देखील अधिकार दिला असता तरी 21च्या बाहेर तर तो गेला नसता. 21मध्येच त्याला खेळावं लागलं असतं. हे जे काही आहे, बरं मी त्याही वेळेस सांगितलं, बाबांनो, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नाही तुम्हाला मला मदत करता आली तर जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, आमची दिरा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, बारामती सहकारी बँक आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संस्था आहेत. किती संस्थांची नावं त्या ठिकाणी, PDCC बँक आहे, खूप संस्थांची नावं त्या ठिकाणी घेता येऊ शकतात. त्याच्यातून आपण कुठं ना कुठं कार्यकर्त्याला संधी त्या बाबतीमध्ये देत असतो. आणि अनेक
गेल्या अनेक वर्षामध्ये कित्येक घरामध्ये आपल्याला उमेदवारी देता आली नाही, पण ते राहिलेत ना आपल्याबरोबर, त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय ना. याही बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे. मी नंतर सभेच्या ह्याच्यामध्ये विसरीत, परंतु पोलीस ऑफिसर जिथं आहेत त्यांनी एक नोंद घ्यावी. मला आत्ता एक बारकी चिठ्ठी आली लोणी भापकर ग्रामस्थांच्या वतीनं की लोणी भापकर गावामध्ये हातभट्टी व देशी दारू मोठ्या प्रमाणावर चोरून दिवसा विकली जाते, ती पूर्णपणे बंद करा असे आदेश पोलीस स्टेशनला द्या. मी याच्याबद्दल आता ॲडिशनल SP मोहित्यांनाही निर्माणचा इशारा देतो, त्या पोलीस स्टेशनचे PI DYSP त्यांनाही देतो. मी आता SP पण बोलणार आहे आणि उद्याच सकाळी माझ्याकडे दिलीप वळसे पाटलांनी एक मीटिंग लावलेली 9 वाजता. ते राज्याचे गृहमंत्री. आम्ही ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप न करता मोकळीक देतोय. मी आत्ता येताना माझ्या जंगजंगचं पोलीस स्टेशनचं काम बघितलं, भिगवणचं काम चाललं, बारामतीमध्ये कामं चालली, माळेगाव पोलीस स्टेशनचं काम चाललं, सुपा पोलीस स्टेशनचं काम चाललं. अतिशय चांगल्या प्रकारची नंबर 1ची घरं. तुम्ही काही पत्रकार मित्रांना विचारा, बारामतीमध्ये पोलीस वसाहतीमध्ये कशा प्रकारची घरं, किती मजली चाललेली. एवढ्या सुविधा आम्ही आमच्या पोलीस मित्रांना देण्याचा प्रयत्न करतो. माझी अपेक्षा एवढीच आहे की कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली चांगली राहावी, आमच्या जिल्ह्यातली, आमच्या तालुक्यातली, आमच्या गावातली चांगली राहावी. त्याच्यात कोण वेडवाकडं वागत असेल, तो माझ्या मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी अक्षर द्या, ह्याच्या पूर्ण काय सांगू. ह्याची नोंद पोलीस खात्याने घेतली पाहिजे. हे ताबडतोब लोणी भापकरच नाही तर कुठं माझ्या पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर जिल्ह्यामध्ये चालू असेल ते त्या ठिकाणी ताबडतोब थांबण्याच्याबद्दलचं काम SPनी तिथं करावंच, परंतु स्थानिक पोलीस विभागाने पण तिथं चांगल्या पद्धतीनं मदत करावी आणि ताबडतोब थांबवावं. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगायला आलो की आपली कपबशीची खूण आहे. कृपा करून पॅनल टू पॅनल मतदान करा. पॅनल टू पॅनल. कुठेही त्याला गाळला आणि त्याला धरला असलं काही करू नका. पॅनल कित्येक हजार मतांनी त्या बाबतीमध्ये निवडून आलं पाहिजे. महाराष्ट्रालाही कळलं पाहिजे की बारामती, पुरंदर, आमचा खंडाळा, फलटण हे 4ही तालुके इथं महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आमदार निवडून आलेले. मी, दीपक चव्हाण, मकरदाबा आणि आमचे संजय जगताप. त्याच्यामुळं मुळातच हा मतदार साहेबांच्या विचाराचा, आमच्या आघाडीच्या विचाराचा. रामराजेंनी पण त्या बाबतीमध्ये लक्ष दिलेलं आहे. ते म्हणले आजी की मी पण माझ्या परीनं माझ्या जिथं ओळखी आहे तिथं सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि ह्याच्यातून पॅनल टू पॅनल तुम्ही अजिबात गहाळ राहू नका. बऱ्याचदा आता काय एकतर्फीच आहे, आता समोर कुणीच नाही. समोरचं पॅनल मजबूत आहे असं समजूनच आपण काम करायचं. आपल्याला विधानसभेला देखील तशीच सवय लागलेली आहे, खासदारकीला लागलेली. अजिबात कुठं गाफील राहू नका. व्यवस्थितपणे मतदारांना मतदान केंद्रावर आणण्याचं काम सकाळपासून झालं पाहिजे. यदा कदाचित पाऊस त्या दिवशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान खात्याने सुचवल्याप्रमाणे पाऊस जरी असला तरी देखील मतदान येऊन करा, कारण तुमचा 5 वर्षाचा चांगला भाव हा श्री सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांच्या हातामध्ये आणि त्यांना आम्ही लोक मार्गदर्शन करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पहिला 5 कारखान्याच्या मध्ये भाव जर द्यायचा असेल, व्यवस्थितपणे तारीखवार ऊस द्यायचा असेल, सुधारणा आणखी करायच्या असतील, योग्य पद्धतीनं न्याय सभासदांना द्यायचा असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. जे उमेदवार नाही त्यांनी पण प्रयत्न करा. हा सगळा प्रयत्न करत असताना काही गावांना असं वाटतं किंवा मुरुमला प्रतिनिधित्व मिळालं, निंबूतला मिळालं, त्याच्या संदर्भामध्ये वाडेवाडीला मिळालं, ह्यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व कोरायला मिळालं, धाकटा कोरायला मिळालं.
खुर्द बुद्रुक दोन्हीकडे मिळालं. मग असं मिळाल्यानंतर ज्या गावांना मिळालं नाही, गावं किती आहेत? एकूण गावं आहेत 152. मग त्या गावांना वाटतं की आपला भरती ज्यावेळेस असते, नोकर भरती आपल्या गावाचं काय, वागळवाडीमध्ये तरुणांच्या मध्ये त्याही प्रकारच्या भावना थोड्याशा तीव्र करण्याचा प्रयत्न झाला असं कानावर आलं. किंवा आपली तर मुलं लागतच नाही, आपल्याच भागामध्ये कारखाना. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की बाबा ज्यावेळेस भरती असेल त्यावेळेस वेगवेगळ्या भागाला जिथं मतदारांची संख्या जास्त असेल त्या भागाला तिथले कामगार घेण्याच्याकरता मी स्वतः श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या त्या श्री सोमेश्वर पॅनलच्या उमेदवारांना सांगेन. ते माझ्या पुढे जाणार नाही, हा मला खात्री आहे, आणि त्या प्रकारे तुम्हाला न्याय देईल. मग काय हरकत आहे? बरं, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर इतर पण संस्था आपल्या, तुम्ही तिथं सांगा की बाबा दादा आता खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, दूध संघात इथं आम्हाला संधी द्या. काही प्रायव्हेट कारखाने पण आपण आणतो, त्यांना त्या ठिकाणी सांगतो स्थानिक लोकांना घ्या. पुरंदर तालुक्यातल्या कारखान्याला तिथल्या मुलांना घ्यायला सांगतो. फलटणमध्ये कमिन्स वगैरे कारखाने आहेत, तिकडच्या मुलांना फलटणला घ्यायला सांगतो. खंडाळ्याच्या मुलांना खंडाळ्यामध्ये कारखाने आहेत, बारामतीमध्ये कारखाने आहेत. या पद्धतीनं किंवा आत्ता एकाने मला, मी महानगरपालिकेचं नाव सांगत नाही, त्याने सांगितलं की दादा एक तिथं कनिष्ठ अभियंता म्हणून नोकर भरती होती आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, लमसम पगारावर आहे. ज्यांनी नाव दिलं त्याचं मी नाव घेत नाही, आपल्याच कार्यक्षेत्रातला तो बी झाला, एबी झाला, बी पण आहे, एमी पण आहे. आणि मी संबंधितांना सांगितलं, म्हणलं हे करा. सुदैवाने तो अधिकारी माझ्याशी संबंधित असल्यामुळे तो म्हणला दादा काळजी करू नका, मी करून देईन. झालं ना का? त्याच्यामध्ये कुठली काय अडचण आली का? तुमच्यामुळं माझ्यासारख्याला अनेक ठिकाणी कामाची संधी मिळाली आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री, हे मी सांगितलं, हे मला कशाला देतं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी आपण त्यांना सामावून घेऊ शकतो. त्याच्यामुळं कुठला तरी राग कुठेतरी काढू नका. कुणाच्या तरी भावना भडकवण्याचं काम कुणी करत असेल तर त्याचं ह्या कानाने ऐका, ह्या कानाने सोडून द्या. तो स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्हाला त्या बाबतीमध्ये बनवण्याचं काम करतोय, तुमच्या मनामध्ये काहीतरी बिंबवण्याचं काम करतोय. हे मात्र आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. कारण राज्यातल्या सहकारी साखर कारखान्याची अतिशय दयनीय अवस्था खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामध्ये आपलं पॅनल निवडून येणारच आहे, म्हणून सर्व कार्यकर्ते गाफील राहू नका. मी सामाजिक मागच्याही वेळेस सांगितलं, संजय जगताप, मी तुम्हालाही सांगतो, जे सोमेश्वरच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधले नाही आहेत परंतु प्रमुख कार्यकर्ते, त्यांनी देखील तिथं जाऊन 7 ते 5, 7 ते 6 तिथं काम जर केलं तर इतरांना पण हुरूप येतो. जे जे पदाधिकारी आहेत त्यांना काँग्रेस पक्षामुळं, राष्ट्रवादीमुळं, इतर सहकाऱ्यांच्यामुळं, संघटनांच्यामुळं त्यांना संधी मिळालेली आहे, हे त्यांनी विसर पडू नये. काही पुरंदर तालुक्यातल्या पण बातम्या मला वाचायला मिळाल्या. काहींनी बैलपोळ्यासारखं त्या ठिकाणी गावामधनं मिरवणूक काढली. असं करू नका. तुमच्या धर्मपत्नी संजय जगतापांनी उपनगराध्यक्ष केलेलं. आम्ही लोकांनी संजय जगताप आणि अजित पवारांनी तुम्हाला मार्केट कमिटीचं चेअरमन केलेलं. ठीक आहे, यावेळेस मला संजयला नाही तुम्हाला डायरेक्टर पदाची संधी देता आली, पण एवढा मोठा राग काय आम्ही तुला केला? संजय जगतापांनी काय केलं? अजित पवारांनी काय केलं? माझं तर एक कांड इथं जात नाही उसाचं, पण माझ्या पुरंदर, बारामती, खंडाळा आणि फलटणच्या परिसरात सुबत्ता नांद आली. तिथं मोठ्या प्रमाणावर पैसा लोकांना हातामध्ये यावा, त्यांच्या कष्टाला कुठेतरी योग्य पद्धतीनं मोबदला मिळावा, चीज व्हावं त्यांच्या कष्टाचं, ही भावना आहे बाबा आमची. ठीक आहे, तुम्ही पक्षाकरता केलं ना, अनेक वर्ष अध्यक्ष होता, आम्ही पण तुम्हाला मान सन्मान देतो. सभा असेल तर आम्ही तुमचं नाव घेतो.
आज राज्याचा उपमुख्यमंत्री नाव घेतोय, आज विद्यमान आमदार नाव घेतोय. एवढी लोक बसली, त्यांचं घेतलं का मी नाव? पण काही लोकांचं घेतलं ना. पण ज्यांचं घेतलं नाही ती काही आमची माणसं नाही आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला काही आपुलकी जिव्हाळा प्रेम नाही आहे. पण एक पद्धत असते, पूर्वापार चालत आलेली आहे बाबांनो, आणि पुढेही आपल्याला चालवायची. चव्हाण साहेब, यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे. आपण सगळेजण एक त्यांच्या शिकवणीतनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. एक गतिमान नेतृत्व ते होतं. त्यांनी नेहमी अतिशय विनम्रपणे लोकांच्या पुढे काम करण्याचा प्रयत्न केला, आणि ती एक परंपरा महाराष्ट्राला लाभलेली. काही जण त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात, त्याला करायचं का? आता काल पण सभा सिंधुदुर्गचे तुम्ही लाईव्ह बघितली असेल. मी सगळ्या विकासाचं बोललो. विमानतळ 2.5 किलोमीटर आहे, तो 3.5 किलोमीटर करू. नाईट लाईटिंग करू. गोव्याला जे पर्यटक जातात ते कसे आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीला येतील तो प्रयत्न करू. रस्ते आणि बाकीच्या सुविधा देऊ. झाडं आणि लँडस्केपिंग लावू. अनेक प्रकारच्या गोष्टी मी सांगितल्या. काय काय तिथं आता आम्ही ह्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून मेडिकल कॉलेज मंजूर केले सिंधुदुर्गला. बाकीचा तिथला रस्ता आता कॉन्क्रीटचा झालेला आहे. बाकीचे रस्ते करायचे. सुंदर समुद्रकिनारा, निसर्गाने इतकं मोठी उधळण केलेली आहे, ते सगळं सांगितलं. आणि ते विमानतळ झालं ते कुठे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. हे सगळ्यांनी आजपर्यंत पाठपुरावा केला. कधी 95 ते 99ला भूमिपूजन झालं ना, आत्ता उद्घाटन झालं. किती वर्ष गेली? 25 वर्ष गेली. एक आनंदाचा क्षण होता. सगळ्यांनी मिळून मिसळून तो आनंदात सहभागी व्हायला पाहिजे होतं. झालं, एक नेते उठले, जे भाषण केलं की विचारता सोय. की भाषण झाल्यावर मग काय मुख्यमंत्री गप्प बसतात? त्यांनी त्याला जसंच तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं. फार बाबडी चूप दिली. काळात तीळ लावला पाहिजे म्हणजे खूप काही त्या ठिकाणी सांगितलं. मला त्याच्या खोलात जायचं नाही. नेहमी आपल्याला पवार साहेबांनी काय शिकवलं? विकासाचं बोला. तुम्ही बघा, बारामती तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये जे जे सभेला यायचे, पवार साहेबांच्यावर टीका केली की त्या उमेदवाराची मतं कमी व्हायची. तिथं आपल्या विरोधात उमेदवार असले, तिथं शारदा मैदानात सभा असेल तर पहिलं त्या नेत्याला ते सांगायचे वक्त्याला, हे साहेबावर काही बोलू नको बरं का, बाकीच्यावर काय बोलायचं ते बोल, नाही तर आमची मिळणारी मदत जाते. ही आपल्या बारामतीतली पद्धत. आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी बाबांनो घेतलेला आहे. ती गोष्ट आपल्याला नजरेआड करता येणार नाही. आणि म्हणून माझ्या पाडेगावला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे होतं. जवळपास पाडेगावला 612 मतदार आहेत. आता त्यांनी पाडेगावला मतदान उमेदवार दिला. आता त्याला काय घेणं न घेणं कुठंही तरी देऊ शकतो. त्याला माणसंच तिथं फक्त 20 का 21 उभी करायची होती, 20. त्याच्यामुळे मग पाडेगावला आम्ही नाही दिलं म्हणजे पाडेगाववर आमचं प्रेम नाही का? तिथला ऊस आम्ही आणणार, चांगल्या पद्धतीचा दर देणार, चांगल्या पद्धतीनं तिथं एक वागणूक पण देणार. म्हणून ज्या गावांना प्रतिनिधित्व मिळालं नाही त्या माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, त्या माझ्या इच्छुक उमेदवारांनी, अनेकांनी, आता सतीशराव काकड्यांनाही मानणारा एक वर्ग आहेच ना, नाही कसं कसं, तिथंही त्यांना काहींना थांबावं लागलेलं. इतर पण लोकांना काही थांबावं लागलं. निमूजमध्ये अनेक वर्ष पवारसाहेबांच्या बरोबर राहिलेल्यांना पण तिथं थांबावं लागलं. मग थांबावं लागलं म्हणजे काय, आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केलं का? असं नाही आहे. मी मगाशी सांगितलं, जागा 21च होत्या आणि त्यामुळे ही प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही पण गोष्ट आम्ही 8-9 अनुभव घेतले. 9 तेच ना, 8 एकूण 8 जण त्या ठिकाणी अनुभवी घेतलेले आणि 13 नव्या रक्ताला, नव्या दमाला, नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केलेला. आता सुनील भक्तांनी सांगितलं, मी सुनीलचा पण घ्यावं का नाही असा विचार करत होतो. पण आत्ताच भगत बापू गेले. उद्या काही जण म्हणले असतील भगत बापू होते तोपर्यंत अजितनं सुनीलला संधी दिली,
आणि आता बघा सुजिंदवर पुणे दुर्लक्ष केलं. त्याच्याकरता भगत बापूकडे बघून त्या बाबाला संधी दिली. हे स्पष्ट सांग नाही, ते स्पष्ट आहे, ते स्पष्ट. मी आतलं बाहेरचं बोलत नाही. आता सगळ्यांनी तिथं आपण उद्याच्या काळामध्ये आम्ही सगळे जर माझी पण 5-6 मतं, 2 महिला, 1 NT, 1 OBC, 1 SC ST, त्या 5-6 लोकांना मलाही देता येणार आहे. मी कुठल्या तरी संस्थेतनं इथं आलेलो आहे. संग्राम जरी बिनविरोध निवडून आलेला असला तरी बाकीची मतं मला तिथं देण्याचा अधिकार आहे. आणि तसं मला पत्र पण पक्षाच्या वतीनं दिलं गेलेलं आहे की ब वर्गाच्या मतदानाप्रमाणे मतदार यादीतील तुमचा क्रमांक 35 आहे. तसेच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ब वर्ग मतदारसंघाचे उमेदवार संग्राम सोडते हे बिनविरोध निवडून आले असले तरी आपणास महिला राखीवला 2 मते, OBCला 1 मत, NTला 1 मत, SCला 1 मत देण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आपण श्री सोमेश्वर विकास पॅनलच्या कप्पबशी या चिन्हावर शिक्का मारून आपलं मतदान करावं. आता मी करणार आहे. आता मी पण कप्पशीला शिक्का मारणार. मी काय घड्याळ नाही आता शिक्का मारणार. त्याच्यामुळं आपण पण बाबांनो त्या कप्पबशीला शिक्का मारून ह्या सगळ्या 21 लोकांना संधी देण्याचं काम केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. पण खूप जणांनी मला नंतर दादा आम्ही तुमच्याबरोबर होतो, आमचं काय चुकलं, आम्हाला का नाकारलं, अशा पद्धतीनं बऱ्याच जणांचे मेसेजेस आले. बऱ्याच जणांनी तशा पद्धतीनं मला कळवलेलं आहे किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाबांनो त्याच्या पाठीमागचं वेगळं काही कारण नव्हतं. मला मर्यादा होत्या आणि त्याच्यामुळं मला त्या मर्यादेचं पालन हे करावं लागलेलं आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपण जसं सभासदांना 2 पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो तसं कामगारांचं हित पण नेहमी आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाने सांभाळलं आहे. ज्या वेळेस पवारसाहेब किंवा पूर्वी शंकरराव भाऊंच्या अध्यक्षतेखाली समिती असायची, कधी आणखी कुणाच्या अध्यक्षतेखाली असते, ते जे ठरवतील वाढ, ती वाढ पण आपण देतो. आणि त्या कामगारांना पण तेही रथाची 2 चाकापैकी 1 चाक आहे, त्यांनाही समाधान मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं तिथंही न्याय देण्याची भूमिका श्री सोमेश्वर विकास पॅनलच्या मार्फत केली जाईल. यदा कदाचित संचालक बोर्डाकडनं कुठं काही अन्याय झाला तर मला सांगा ना, तुम्ही हक्काने माझ्याकडे या. मला सांगा की दादा इथं तुम्ही आम्हाला सांगितलेलं होतं वागळवाडीच्या त्या सभागृहामध्ये RN शिंदेच्या की इथं अन्याय झालं, या इथं आमच्यावर अन्याय झाला, इथं तुम्ही दूर करा. जरूर मी बोर्डाला विचारेन की तुमचं काय मत आहे, ह्याचं काय मत आहे, आणि दोघांचं ऐकून घेतल्यानंतर जे योग्य असेल तो निर्णय मी त्या ठिकाणी घेईन. मला विश्वास आहे की बोर्ड पण ऐकेल आणि जो तक्रार करणार आहे तो पण त्या ठिकाणी ऐकेल. त्या प्रकारे बाबांनो आपण पुरंदर, बारामती, खंडाळा आणि फलटण तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम निश्चितपणे करू. ही काळजी ही आपल्या सगळ्यांच्याकडनं घेतली जाईल, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. तर मला आज अनेक निवेदन, मी फार बारकाईने ती सगळी निवेदन वाचत असतो. मी कधीही जी निवेदनं कुठाला रिमार्क मारायची, काय करायची, जेवढा त्याला न्याय देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न करत असतो. अनेक वर्ष तुम्ही हे सगळं बघत असतात. एक मुलगी पण इथं बसली होती, नाना देवकाते सारखे म्हणत होते की दादा तिला काहीतरी सांगा. मी ते घेतलेलं आहे, मी बघतो काय करता येईल किंवा मी तिला फोन करीन आणि तिला काय सांगायचं ते सांगेन. इथं आपले राहुल सुकुमार खोंडे, कारण सुकुमार खोंड्यांनी पण अतिशय चांगली भूमिका घेतली. मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांनी त्या बाबतीमध्ये एक जेवण ठेवलं, सगळ्यांना एकत्रपणे आणलं. त्यांचे सुपुत्र राहुल हे स्वतः एक खोमणे आरोग्यदायी गुळाचा चहा आज एक आपल्या शेतकऱ्याचा तरुण मुलगा, म्हणजे कुणी कदाचित म्हणलं असतं किंवा काय करतो तर चहाचं दुकान चालवतो. चहावाल्याला सध्या फार चांगले दिवस, अच्छे दिन आहेत चहावाले. त्याच्यामुळं आपण बघा, पूर्वी येवले चहावाला, मी बारामतीमध्ये कितीतरी येवले चहा त्या ठिकाणी सुरू केले, म्हणजे आम्ही उद्घाटनाला जायचो. आज आमचा राहुल त्या ठिकाणी घेतोय.
सुप्रिया म्हणाली की मी भारतात चालव, मला कर्नाटकामध्ये एक तर मी दुकान काढलेलं दाखवलं आणि जवळपास 400 शाखा त्यांच्या ह्या सगळ्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यामध्ये, राज्याच्या बाहेर बेंगलोर, विजापूर, गोवा या ठिकाणी देखील त्यांच्या शाखा यशस्वीपणे चालत आहेत आणि वैचारिक क्षेत्राखाली उद्योजक म्हणून पुढे येताना त्या माझ्या तरुणाला खूप आनंद होतोय. त्याच्यामध्ये फ्रँचायझीचा फी दर फ्रँचायझीचा तो जवळपास फ्रँचायझीचा 1,51,000 आहे आणि 400 शाखा म्हणजे 15 चौक 6 कोटी ते इथंच झाले. बघा म्हणजे माणसाला किंवा आर.एन. शिंदेचा हा बिझनेस बाबा सारखा वाढतच घेतलं की दादा आता असं करतोय, दादा तसं करतोय. दम बाबाला माहीत. अरे कुठं बसतो? अरे मला एक ते रात्री मी 1 वाजता येत होतो त्या उंडवडी सुप्याचं बस स्थानक इतकं बेकार आहे, माझी मला लाज वाटते. जरा मला तेवढं पालखी मार्गाची बॉर्डर लक्षामध्ये घेऊन तिथं एक बस स्थानक तुम्ही इथं चांगली केलेली आहे, एक माझ्याकरता तिथं तेवढ्या उंडवडी सुप्याला करून दे. तर तुम्ही बघा उंडवडी सुपर रस्त्यावरच आहे पण फार दयनीय अवस्था आहे. आणि यांच्या कामाची क्वालिटी, त्यांनी दिलेल्या अंगणवाड्या, त्यांनी दिलेलं मुसाकाकडे कॉलेजला काही कामं त्यांनी केली किंवा बस स्थानकं पण दर्जेदार एकदम बेस्ट क्वालिटीची त्यांची बस स्थानकं असतात. आणि मी खूपदा सांगतो की माणसं अनेक जण पैसे कमवतात परंतु देण्याची पण दादत असावी लागते. ती दादत असायचं काम आर.एन. शिंदेच्यामध्ये आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. त्याबद्दल आर.एन. तुमचं मी मनापासून कौतुक करतो. मागे आमच्या अंगणवाडींना गॅस सिलेंडर आणि हे पण दिलं होतं शेगडी, सगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचं वाटप त्या ठिकाणी केलेलं होतं. अशा प्रकारे खूप चांगले चांगले लोक आपल्याकडं काम करतात, त्याचं समाधान आहे. सगळ्यांना 100% नोकऱ्या जरी आम्ही महत्त्वाच्या पदावर असलो तरी देता येणं अशक्य गोष्ट आहे. त्याच्यामुळं आमच्या राहुल खोबड्यांच्यासारखं किंवा आर.एन. शिंदे किंवा इतर मान्यवरांच्यासारखं आता आमच्या कैलास मगरने तर 4-5 ट्रॅक्टर घेतले. किती घेतले? 3 ट्रॅक्टर. बस 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 त्याला नको उठू, नाही त्याची पुढं म्हणत दादा मला फॉर्म भरायचा नाही. तर त्या पद्धतीनं तोही आज चांगल्या पद्धतीनं काम करतोय, 2 पैसे कमवण्याचा प्रयत्न करतोय. आजच मी स्वराज ट्रॅक्टरच्या शोरूमचं उद्घाटन केलं. ते किरण शेठचा मुलगा मंदार त्यानं ते काढलेलं आहे. तो मला म्हणत होता की दादा 65 HP ट्रॅक्टर आहे, तो फार ताकदवान आहे, 2 ट्रेलर 40 टन माल उडतो. त्याच्यामध्ये परवा राजवर्धनने बळबळ मोठा माझ्या काळात मारला. मला म्हणला ही देऊन टाका तुम्हाला फुकट. म्हणलं फुकट बिकट नको, काय पैसे असतील ते देतो. म्हणलं उद्याच्याला मला ते आत्ताच शंका आली, तुला तिकीट पाहिजे होतं म्हणून फुकट द्यायला. तरी म्हणलं ह्याला एकदम पुळका आत्ताच कसा, आत्ताच. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, पण एकंदरीतच आपण सगळ्यांनी कष्टाने आपल्या बाप दाद्यांनी ठेवलेली शेतीवाडी केली पाहिजे. त्याच्यातनं मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देऊन कुटुंब एक समाधानाने जीवन कसं जगेल त्याबद्दलचा पण प्रयत्न तुम्ही मी सगळ्यांनी केला पाहिजे. आज आमच्या बबनराव बनगर माजी सरपंच तरवली त्यांनी पण सांगितलं दादा टोळी मुकादमाकडनं फसवणूक झाली आणि ते कोणी धुळ्याच्या SP पंडितला सांगा माझे पैसे वसूल करायला. आता ती माझा मतदार आहे, मला तर वसूल करून द्यावेच लागतील. काय करता काय त्याच्यामध्ये मी बोलीन SP धुळ्याच्या, काळजी करू नका. अशा प्रकारे काहींनी अशाही तक्रार केल्या की दादा दिलेला उमेदवार हा कायम विरोधी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याच्या खोडामध्ये जाऊन नक्की काय घडलंय काय नाही ते पाहतो आणि कुठं जर चूक झालेली असेल तर जनचूक म्हणजे जो कोणी त्याला दोषी असेल त्याच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीनं निर्णय त्या बाबतीमध्ये घेईल ही पण खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना त्या निमित्तानं देतो. परंतु खरोखरीच बाबांनो आज देखील माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, महाराष्ट्रामध्ये जेवढे खाजगी आणि सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रात जेवढे सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत त्यांचा भाव आपण जो 2100 रुपये दिला त्या वर्षातला त्यांचा भाव बघा. माझ्या माहितीप्रमाणे
एवढा भाव कुठला कारखाना देऊ शकेल असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. एवढा प्रयत्न त्या पूर्वीच्या संचालक बोर्डाने केलेल्या आणि त्या संचालक बोर्डाच्या सर्व संचालकांचं, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सहकाऱ्यांचं, कामगारांचं, अधिकाऱ्यांचं, सर्वांचं मी मनापासून कौतुक करील, अभिनंदन त्या ठिकाणी करील. आणि नेहमी स्पर्धा चांगल्या कारखान्याशी आपण केली पाहिजे. मी काही उदाहरणाखातर काही चुकीचे कारखाने चाललेले त्याची नावं घेतली, पण तुम्ही मला सांगा की अजित पवार आपण हे सांगताय एक रकमेच्या बद्दल पण चाललेलं आहे, काय करायचं कसं करायचं. मध्ये पवारसाहेबांचं पण स्टेटमेंट आलं, काही जण पियुष गोयलांना भेटली, पियुष गोयलांनी त्याच्याबद्दल सांगितलं, मी त्याच्यामध्ये एक रकमेच्या बद्दल कसं व्याज मोठ्या प्रमाणावर आपल्या साखर कारखान्यांना द्यावं लागतं आणि त्याचा फटका काही प्रमाणामध्ये ऊसाच्या दरावर कसा बसतो हे पण सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही सगळेजण मालक असल्यामुळं शेवटी अंतिम निर्णय हा तुमचा आहे, त्याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात ती मात्र शंका नाही. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि परवा दिवशी म्हणजे 12 तारखेला, आज तारीख मला वाटतं 10 आहे, परवा दिवशी सकाळपासून अतिशय व्यवस्थित कुठेही वाद घालू नका. समोरचा पॅनल मुद्दाम काहीतरी कुरघुडी काढण्याचा प्रयत्न करेल, आपण आपलं काम मतदाराला त्याचा मान द्या, त्याला आणण्याचं काम करा. प्रत्येकाची जबाबदारी उद्याच ज्यांनी त्यांनी त्या ठिकाणी वाटून घ्या. काही गावामध्ये 4, 5, 10, 12, 15 अशी पण मतं आहेत, परंतु तिथं पण गाडी पाठवून कुणाची ती आणण्याची जबाबदारी, कुणी काय करायचं कुणी काय करायचं असं चारही तालुक्यामधल्या सर्व 152 गावांच्या संदर्भामधलं नियोजन हे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं श्री सोमेश्वर पॅनलच्या समर्थकांनी, तिथल्या हितचिंतकांनी, तिथल्या माझ्या उमेदवारांनी आणि उमेदवारांच्या समर्थकांनी सगळ्यांनी केलं पाहिजे. ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. 12ला मतदान झाल्यावर 13ला काउंटिंग नाही, परंतु 14ला काउंटिंग आणि 15ला मला वाटतं हे दसरा आहे. आपण दसऱ्यालाच मोडी टाकणार. सकाळी कितीला? सकाळी 10 वाजता मी मोडी टाकायला येतो. त्यावेळेस अशी मतं द्या की माझं तुमच्या मताच्या बोजाने मी वाचलोच पाहिजे. आणि मला आणखीन वाटलं पाहिजे की आता एवढं लोकांनी बोजा टाकला आहे, आणखीन माझ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या करता काय करू आणि कशा पद्धतीनं करू, हे पण भूमिका ती निश्चितपणे मी घेईन. मी आजच तुम्हाला सांगतो की 10 वाजता मी येईल, कारण मला दुपारनं आमच्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये आंबेगावला कार्यक्रम मी घेतलेले आहेत. परंतु 10 ते 11, 12 त्या ठिकाणी कार्यक्रम करीन आणि नंतर इथनंच दसऱ्याला आल्यानंतर आईला पण आईचं दर्शन घेऊन तिकडं मग पलीकडं आंबेगावला मी त्या ठिकाणी निघून जाईल. म्हणजे आपला कार्यक्रम 10 वाजता ठरलेला आहे, परंतु कुठल्याही गावानी मतदान केंद्र 83 आहे. 83 मतदान केंद्रामध्ये ते पेट्या त्या फुटणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही गावानी आता कृपा करून नाराजी दाखवू नका. नवीन पॅनल जाहीर केल्यानंतर त्या दिवसाची तीव्रता दुसऱ्या दिवशी कमी होते, हळूहळू थोडासा राग शांत होतो, कारण मनुष्य स्वभाव आहे. परंतु तो राग उद्याच्या मतदानापर्यंत 100% शांत झाला पाहिजे, अशी तुम्हाला माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. हे पण मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सर्वांना सांगू इच्छितो. आणि प्रचंड मतांनी, म्हणजे आजपर्यंत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जेवढ्या काही निवडणुका झालेल्या आहेत, कधी बिनविरोध झाल्या असतील, कधी एकतर्फी झाल्या असतील, कधी चुरशीच्या झाल्या असतील, परंतु कैलासवासी गुणराप्पा काकड्यांच्या पासून आजपर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त मतांनी हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं श्री सोमेश्वर पॅनल प्रचंड मताधिक्याने, म्हणजे असं निवडून आलं पाहिजे की नेहमी म्हणणाऱ्यांची त्या ठिकाणी बोबडी वळली पाहिजे. हे मात्र मला तुम्हाला सांगायचं आहे. तो तुमच्या हातात आहे, तुमच्या पवित्र मतात आहे. मी त्या संदर्भात अतिशय चांगला भाव देऊन आणखीन हा 7,500 टनाचाच करून चालणार नाही. उद्या पुरंदर, मला आत्ताच सांगण्यात आलं, दादा मगाशी सांगत होता की दादा पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बद्दल कार्यकर्ते मतदार विचारायचे, त्याचं काय? जनाई सिंचनच्या बद्दल कार्यकर्ते मतदार विचारायचे, त्याचं काय?
मी मागच त्याच्याबद्दल सांगितलेलं होतं, मी संजय जगतापांनाही सांगितलेलं होतं. हे एकदा संजयराव झाल्यानंतर तुम्ही मी मकरंदाबांचा जास्त तिथं खंडाळ्याशी संबंध नाही, परंतु आपल्या दोघांच्या भागात तो संबंध आहे. तर आपण जयंत पाटील आणि अधिकाऱ्यांना एकत्र बोलू आणि कसं करता येईल, काय करता येईल, कसं नियोजन करायचं. माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरावर पण परिणाम होता कामा नये, पण माझ्या पुरंदर आणि बारामती या तालुक्यातल्या औंध तालुक्यातल्या काही भागातल्या माझ्या शेतकऱ्यांना त्या पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी मला वाटतं 2 तालुक्यातच जास्त येतं, पुरंदर आणि बारामती. त्या भागातल्या लोकांना कुठंतरी काहीतरी आपण एक न्याय देण्याची भूमिका ही निश्चितपणे घेऊ आणि त्या संदर्भातलं पण काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करण्याच्या करता कसोशीनं प्रयत्न करू. मागच्या वेळेस आम्हाला साथ मिळाली नव्हती ते सुरू करायला, यावेळेस मात्र तशी अडचण नाही आहे आणि त्यामुळंच आम्ही त्याही कामामध्ये लक्ष घालू. त्या संचालक बोर्डाला पण मी निवडून आल्यानंतर तशा पद्धतीनं त्यांच्याच साक्षीनं उमेदवारांच्या विनंती करतो म्हटल्यानंतर त्यांनी पण त्याची नोंद घेतलेलीच असेल. या पद्धतीनं तिथंही ऊस वाढू आणि तो ऊस वाढल्यानंतर आज 7,500 टनाचा कारखाना माझा जानेवारीमध्ये सुरू होणार आहे संक्रांतीच्या वेळेस. त्यावेळेस त्याच्यानंतर कदाचित तो 10,000 टनापर्यंत पण न्यावा लागेल का काय ही पण शक्यता नाकारता येत नाही. डिस्लरीचं पण कॅपॅसिटी आपल्याला वाढवावी लागेल. ती वाढवत असताना डिस्लरीचं प्रदूषण माझ्या नीरा नदीमध्ये, माझ्या कारखान्याच्या आजूबाजूच्या गावांच्यामध्ये, माझ्या त्या भागातल्या चाऱ्यांच्यामध्ये जाता कामा नये याकरता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा पण उपयोग आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. तसंच कोजनची पण कॅपॅसिटी वाढवण्याची गरज आहे का नाही, कारण आम्ही आता जुन्या कोजनला पण 4.75 रुपये दर केला, नवीन कोजनला पण 4.75 रुपये केला आहे. त्याच्यामध्ये आणखीन काही अनुदान देता येतं का काय. परवा महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ त्याच्याबरोबरची मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दलचा सुतोवाच थोडासा आम्ही केलेला आहे किंवा बजेटमध्ये आपण त्याला काही तरतूद करून त्याच्यातनं शेतकऱ्यांना 2 पैसे भाव देण्याच्या करता काय वेगळा मार्ग काढता येईल अशाही प्रकारचं काम आम्ही लोक त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून तुम्ही आम्हा लोकांच्या विचाराचं श्री सोमेश्वर विकास पॅनलची कपबशीला मतदान आपण करावं. इथं आता कपबशीचे मागाशी कुठे कपबशा घेऊन पण गेले, त्या कपबशाचा बॉक्स पण दिलेला आहे. ते काय तुम्हाला उद्या मिळणार नाही बॉक्स पीस, तुम्हाला शिक्का आणायचा नाही तर बॉक्सची वाट बघत बसा. तर तसं काही मनात आणू नका, पण खूप चांगल्या प्रकारचं मतदान करा. त्याच्यामध्ये कपबशी तर ठळकच दिसणार आहे आणि पॅनल टू पॅनल मतदान करा. प्रत्येक गटामध्ये 1 नंबर म्हणजे समजा जितेंद्र नारायण निगडेला 1 नंबरमध्ये जेवढी मतं पडली तेवढीच लक्ष्मणला पण पडली पाहिजे गोपनेला, आणि तेवढीच अभिजित काकड्यांना पण पडलीच पाहिजे. तीच गोष्ट 2 नंबरला पुरुषोत्तम दादा जगताप, राजवर्धन शिंदे आणि ऋषिकेश गायकवाड. कृपा करून काही कार्यकर्त्यांनी जर त्यांच्या जवळचा उमेदवार आहे आणि त्याचं मताधिक्य जास्त दिसावं म्हणून त्याला एकट्याला सिंगल वोटिंग करायचं आणि बाकीच्या दोघांना गाळायचं, असे प्रकार काही निवडणुकीमध्ये साखर कारखान्याच्या लक्षामध्ये आलेले आहेत, आम्ही पाहिलेले आहेत. कृपा करून तुम्ही नाव वाचूच नका. मतपत्रिकेमध्ये कपबशी कुठे आहे आणि त्या 5 गटामध्ये 3 फुल्या मारायचा अधिकार तुम्हाला आहे. तिथं 3 कपबशी कुठं बघा, ठळक तुम्हाला दिसेल, त्याला तुम्ही मतदान करा. बाकीच्या ठिकाणी कुठं 2च उमेदवार आहेत, कुठं 5 उमेदवार आहेत, तिथं पण महिलांच्यामध्ये 2च खुणा मारायच्या आणि मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि NT त्याच्यामध्ये एकच फुली कपबशीला त्या ठिकाणी मारायची. ही पण गोष्ट माझ्या सर्व सुज्ञ मतदारांनी ध्यानामध्ये घ्यावी आणि प्रचंड मताधिक्याने श्री सोमेश्वर विकास पॅनलच्या या 20 उमेदवारांना आपल्या 5 वर्षाच्या करता श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कारभार बघण्याची कारभारी म्हणून संधी द्यावी. ही सगळीजण तुमचा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा कुठेही कमीपणा होऊन देणार नाही.
तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देणार नाही, तिथं कुठंही चुकीचं काम ते करणार नाही आणि त्यांच्यावर बारकाईने नजर मी आणि माझ्या सगळ्या सहकार्यांची असेल हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद.